गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या परत ब्लॉगमध्ये। आता मी निघाली आहे कॉलेजला। सकाळचे 6:30 वाजलेत आणि आज माझा कॉलेजचा पहिला दिवस आहे। कॉलेज तर 15 दिवस आधीच सुरू झालं आहे, पण मी दादाच्या लग्नात होती तर मला काहीच भेटलं नाही करायला जायला म्हणजे। आणि मग आता मी चालली आहे, तर खूप दिवसांनी माझ्या फ्रेंड्सला भेटणार आहे कॉलेजच्या। तर बघूया माझं ट्रॅव्हलिंग पण कसं असेल, माझा पूर्ण दिवस कसा जातो। पोचली आहे आता कॉलेजच्या जवळ। लेट झालं, मला 7:30 होऊन गेले, लेक्चर चालू झालं असेल। तर बघूया आता, लवकर लवकर जाते मी आणि टाईम भेटला की मी माझ्या फ्रेंड्सला भेटवते। तर मित्रांनो, मी आली आहे कॉलेजला आणि माझ्या फ्रेंड्सला भेटली आहे। मी तुम्हाला दाखवते, त्यांना भेटवते। ही आहे अस्मिता आणि ही आहे वेदांती आणि तिसरी आहे ती आलीच पाहिजे, ती चौथी घरी चौथी हां चौथी, आम्ही ती आणि ती चौथी। ती नुसती दांड्या मारते कॉलेजला। तर आमचा फर्स्ट लेक्चर झाला आहे, अजून 3 लेक्चर बाकी आहे। माझी हँडरायटिंग बघणार तर तुम्ही वेळ। आणि पहिल्या लेक्चरला खुशीला उठवलं, क्वेश्चन विचारला आणि मला काहीच येत नव्हतं। आणि नेक्स्ट लेक्चरला हिला एक्सप्लेन करायचं, तुम्ही मला साथ देणार। आम्ही सांगितलं ना आमचं नक्की सामना देंगे, लेकिन हम हुशार नहीं है। तर गाईज, वेदांती माझ्यात चिडली आहे, काय माहिती का बरं चिडली आहे। कधीपासून तोंड बंद करून बसली आहे, मोबाईल नुसती बघते। काय झालं रे? काय नाही, बोल यार। अँगल बरोबर, अँगल हे कसं अँगल काय माहित काय झालं असं। ब्लॉगरला अँगल नाही शिकवायचं, मोबाईल बघते नुसती केव्हाची। मी पण मोबाईल बघते। चहा आणला आमच्यासाठी, स्नॅप टाइम। आता आलोय कॉलेजच्या बाहेर थोडा वेळ फिरायला। त्यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे, पण ईशा बोलली की तुझ्या एस्थेटिकला सूट करत नाहीये तुझं। आज वेदांतीला काय माहिती काय झालं लेक्चर मध्ये, एवढे जोक्स मारत होती, एवढे हसवत होती आम्हाला। काय बोलायला शिकले आता? कोण खोटं बोललं? तू। मी काय खोटं बोलली? काय पण आरोप करते माझ्यावर, तर काय माहिती काय झालं हिला, का चिडली आहे भेंडी? काय नाही ग, जाऊ दे। तुला काय वाटतं का चिडली आहे? आय डोंट हॅव एनी आयडिया। समोर मुलगी वेदांती, तुझ्यावरच फोकस राहील जर तू बोलली नाही तर। माझा साइड अँगल बरोबर नाही, मग तुझा तो अँगल घेते। तो पण नाही बरोबर, मग तुझा समोरचा अँगल घेते। नको चल सांगा काय तिला बोलायला माझ्यासोबत, काय माहिती का? व्ह्यूज जास्त द्या बघ, मी सांगाल। लाईक शेअर आहे, फॉलो, सॉरी सब्सक्राइब, हाँ कमेंट अच्छा करना। अस्मिता आणि वेदांतीचं फेवरेट। डोंट कम हियर। वेदांतीने अस्मिताचं फेवरेट आहे वॉशरूम, नुसते येऊन जाऊन इथेच असतात पडलेले। पहिला वॉशरूम मध्ये शोधा। आता आम्ही चाललोय क्लासकडे, बाय करा। तर गाईज, निघालं आता घरी जायला। पूर्ण लेक्चर केलेले आहेत, लास्ट लेक्चर नाही केला आम्ही कारण की कोणच नव्हतं बसलेलं। तर आता चालली घरी, हे लोक पण चालले आपल्या आपल्या घरी। आता मी आली आहे माझ्या घरी। आता मी मस्त बसते। घरी येऊन जे सुकून असतं ना, ते कुठेच नसतं, कुठेच म्हणजे कुठेच नसतं। एवढं मस्त वाटतं ना घरी येऊन, एकदम आराम। आता खूप भूक लागली आहे, मम्मीने बघू आता काय बनवलंय, घेऊनच येते ती, तर मी तुम्हाला दाखवते। काहीतरी छान बनवलंय असं ती बोलली, पण तिने मला सांगितलं नाही काय बनवलंय, मी तुम्हाला दाखवते। मम्मीने माझ्यासाठी एवढं मस्त बनवलंय ना, मला सांगत नव्हती कारण की तिने एवढं छान बनवलंय ना, हे मी तुम्हाला दाखवते। ब्रेड पकोडा बनवलाय आणि
खूप मस्त आता मी खाते, मस्त पोट भरेल. कॉलेजवरून आल्यानंतर चांगलं जेवायला भेटलं, खायला भेटलं की ते सुकून म्हणजे सुकून आहे खूप मस्त. मी ते खाते, एन्जॉय करते माझं मील. आणि नंतर आता मला बिग बॉस पण बघायचं आहे, तर मी बिग बॉस बघेल त्याच्यासोबत आणि मग बघू काय करते. खाऊन झालं, बिग बॉस बघितलं आणि बिग बॉस नंतर मी गाठ झोपूनच गेली होती. आता वाजले 5 आणि मला पप्पांचा कॉल आलेला की माझ्या बहिणीचा बड्डे आहे, छोट्या कझिन बहीण आहे, तिच्या बड्डेला जायचं आहे आता कल्याणला. तर मग आता मी तयारी करेल, मग तिकडे जायला निघते. झाली आहे मी रेडी, सिम्पल मस्त फ्रॉक घातलाय आणि आता मी निघते. पप्पा माझी वाट बघतायत खाली बिल्डिंगच्या, मी जाते. तर आता आम्ही आलो आहे, म्हणजे बड्डेच्या इथे आलो आहे. मला पप्पांनी सांगितलं की आत्तू दीदी वगैरे सगळे आहेत घरी, म्हणजे दीदी इथे शिफ्ट झाले डोंबिवलीला, तर दीदी इथे आले, मग आत्तू आणि बाबा पण आलेत. तर आम्ही चाललोय तिथे, तर बघूया ते भेटतायत मला, भेटूया त्यांना. व्लॉग काढते मी. तर गाईज आता दीदी पण आली आहे जॉब वरून, तयारी करते, बड्डेला जायचंय. बाबा पण मस्त रेडी आहे आणि आत्तू पण छान छान दिसते आणि पप्पा पण रेडी आहे इथे. जिमी दादा कुठे? हा जिमी दादा येणार नाहीये, पण नाटकी करतोय. का नाही येणार? ऑफिस छोड़ दो 2 घंटे के लिए. कॉर्पोरेट ऑफिस, दुख दर्द पीड़ा कोई नहीं समझ सकता. आता हा करणार आहे आपलं वर्क फ्रॉम होम. आम्ही जातो. ह्याला मी कधीपासून कन्व्हिन्स करते पण येतच नाहीये. घेऊन काय नाही अण्णा, उपाशी राहायचं तू आता. येत नाही ना तू. आम्ही पोहोचलोय आता इथे बड्डेच्या इथे. मस्त डेकोरेशन केलंय. आत्तू इथे समोरच आहे. आत्तूला भेटते. आत्तू छान दिसते रे तू. मी कधी असं मेकअप केलं, मस्त वाटते. हे मस्त इथे डेकोरेशन केलंय. ची बड्डे गर्ल आली. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आरू. हॅपी बर्थडे. छान छान दिसते. गोड एकदम गोड. हाय कर. सगळ्यांनी हिला विश करा कमेंट मध्ये. तोंड वाकडं करते केव्हापासून. आईस दादा आला फायनली. एकदम वेळेवर आला. आम्ही तिथे फोटो काढत होतो आणि तो तिथेच आला डायरेक्ट. आता आम्ही खायला चाललो. आमचा फेवरेट पार्ट एव्हरी फंक्शनचा जे आहे जेवण.
दीदी कसं वाटतंय खाऊन? बसला आता खायला, खाते आणि मग भेटते. भरभरून राईस आणलेला आहे दादानी. केवढा गोड असतोय. घरी आली मी, कपडे चेंज केले, फ्रेश झाली आणि आता झोपते कारण की 1 वाजून गेलाय. खूप लेट झालं यायला, तिकडून निघालोच खूप लेट होतो. तर आता मी झोपते आणि हा ब्लॉग एंड करते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.